भाग 28. नंदाला लाभलेल्या चंचलच्या या मुक्या प्रेमाला एका बोलक्या प्रेमाची अचानक जोड मिळाली. काही हासभास नसताना महिना होऊन गेला होता तिला विलासपूरला येऊन. तिने पुन्हा पुन्हा आग्रह केला म्हणून वसुंधरा एका दोनदा फिरायला बाहेर पडली होती. पण त्या फिरण्यात मोकळेपणा नव्हता. गावाच्या अंतरंगाचे दर्शन नव्हते. रोज सकाळी लायब्ररीत जाताना आज देवदत्त भेटेल आणि शस्त्रवैद्याच्या हत्याराप्रमाणे धारदार असलेले त्यांचे बोलणे पुन्हा ऐकायला मिळेल अशी वेडी आशा तिच्या मनात निर्माण होई. पण तो कुठे अदृश्य झाला होता कोणाला ठाऊक. तो भेटला नाही याने तिला वाईट वाटे. त्याच्या एकुलत्या एक भेटीच्या दिवशी चंचलशी बोलताना तो म्हणाला होता, या जगात मला फक्त दोनच मित्र आहेत, एक तू आणि दुसरा मृत्यू. त्याचे ते शब्द तिला पुन्हा पुन्हा आठवत. मग मनात येई, आपलेच चुकले त्या दिवशी. आपण लगेच म्हणायला हवे होते, आकडे मोजताना चुकताय तुम्ही, तुम्हाला 3 मित्र आहेत. कोणीही मनुष्य असो, मृत्यू हा जेव्हा त्याला मित्र वाटू लागतो तेव्हा त्याच्याजवळ असणाऱ्या दुसऱ्या माणसाने आपल्या मायेने त्याला मागे ओढले पाहिजे. माणसाशी असलेले हे सर्वात निकटचे नाते आहे. भाग 29. देवदत्ताच्या त्या भेटीची अशी पुन्हा पुन्हा आठवण करीत संध्याकाळी ती बागेत फिरत होती. कोपऱ्यातल्या पिंपळाने तिला हाक मारली. ती त्याच्या पारावर जाऊन बसली. त्याच्याशी गुजगोष्टी करू लागली. आपल्याच विचाराच्या डोहात ती खोल खोल बुडून गेली. इतक्यात एक वृद्ध बुटके किडकिडीत गृहस्थ आभाळातून टपकावे तसे तिच्या पुढे येऊन उभे राहिले. नमस्कार नंदाताई. हे त्यांचे शब्द ऐकताच नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली. ती गडबडून उठली. भला मोठा खिसा असलेली खादीची पैरण, खादीचे आकुड धोतर, काखेतील जुनी छत्री आणि डोक्यावर इस्त्रीची ओळख नसलेली पांढरी टोपी असा त्यांचा सरंजाम पाहून नंदा बुचकळ्यात पडली. गांधीजींच्या नावाचे भांडवल करून जगणाऱ्या कुठल्या तरी भुक्कड संस्थेचे ते चालक असतील आणि जहागीरदारीबाईकडे मुंबईहून एक शिकलेली पाहुणी आली आहे असे कळल्यामुळे गीतेचा संदेश किंवा गांधीजी आज असते तर अशा एखाद्या विषयावर तिने आपल्या संस्थेत बोलावे अशी विनंती करण्याकरिता ते आले असतील असे तिच्या मनात येऊन गेले. या कल्पनेने आलेले हसू मोठ्या कष्टाने आवृत्तीने त्यांना प्रतिनमस्कार केला. मात्र जसजशी ती त्यांच्याकडे निरखून पाहू लागली तसा त्यांच्या मुद्रेवरला स्निग्ध भाव पाहून आपल्या कल्पनेला तिचा राग आला. त्या गृहस्थांची दृष्टी अश्विनातल्या चांदण्याची आठवण करून देत होती. मात्र ते चांदणे बरसणाऱ्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे स्पष्ट दिसत होती. त्या वर्तुळांच्या पलीकडे मोठ्या स्टेशनावर जसे रुळांचे जाळे असते तशा अनेक सुरकुत्याही पसरल्या होत्या. मात्र त्या सुरकुत्यांच्या आणि कृष्ण वर्तुळांच्या मध्ये प्रसन्नपणे हसणारे 2 नंदादीप पाहून तिला एकदम दादांची आठवण झाली. आपल्या पुढे एक प्रेमळ व्यक्ती उभी आहे या जाणीवेने तिचे मन सुखावले. हास्य मुद्रेने तिने त्यांचे स्वागत केले. पारावर छत्री टाकून बैठक मारीत ते गृहस्थ म्हणाले, आम्हाला ओळखलं वाटतं तुम्ही. थोड्या अंतरावर बसत आणि मनापासून हसत ती म्हणाली, ओळखीच्या मुलीला कोणी आहो जाहो म्हणतं का? चुकलं बुवा आमचं. तसं शाळेत व्याकरण कच्चंच होतं म्हणा माझं.
त्यामुळे हा वचनांचा घोटाळा झाला. ते जाऊ द्यात. काय सांगत होतो मी नंदाताई तुला? हां, माझं नाव बापू कीर्तने. हे पाळण्यातलं नाव नव्हे. हां, ते असेल धोंडो गुंडो, नाही तर तसलंच काहीतरी. पण या बुटक्या किडकिडीत देहाला समस्त विलासपूर बापू म्हणून ओळखतं. हे नामपुराण झालं. आता धंदा जागीरदारांची नोकरी करतो. त्यांच्या मातोश्रीने अन्नाला लावलं म्हणून हा एकेकाळचा देशभक्त अजून जिवंत आहे. नाहीतर ते जाऊ दे. खाजगीकडे आहे मी. हिशोब पाहतो. नंदा चाचरत म्हणाली, पूर्वी कधी तुम्हाला पाहिलेलं? अरे हो, सांगायचंच राहिलं की. तू आमच्या दादासाहेब देशपांड्यांची मुलगी. तू आलीस तेव्हाच मी तुला भेटायला हवं होतं. पण म्हणतात ना, कर्म त्यापुढे करी पेने. तू आलीस त्याच्या आदल्या दिवशीच मला मुंबईला जावं लागलं. मुलगा असतो तिथं नोकरीला. एकुलता एक. टायफॉईडनं आजारी आहे अशी सुनबाईंची तार आली म्हणून गेलो. आता बरं आहे पोराचं. आज सकाळी परत आलो. कचेरीतलं काम बरंच तुंबलं होतं म्हणून तुला भेटायला वेळ लागला. नंदाने विचारले, दादा भेटले का मुंबईत? अरे हो, ते सांगायचंच राहिलं की. कितीतरी वर्षांनी गेलो मुंबईला. मग दादासाहेबांना भेटल्याशिवाय परत कसा येणार? पंढरपूरला जायचं आणि पांडुरंगाचं दर्शन न घेता परतायचं? छे अगं पोरी, तुझे दादा होते म्हणून 42 साली हा बापू तुरुंगात खडी फोडायला गेला नाही म्हणजे? चकित होऊन नंदानं प्रश्न केला. म्हणजे काय? तुझ्या वडिलांनी त्यावेळी आम्हा भूमिगत लोकांना आसरा दिला, सख्या भावासारखा. पूर्वीचे काही ओळख देख नसताना घरात लपवून ठेवलं आम्हाला. ते होते म्हणून आम्ही बचावलो. चांगल्या पगाराची नोकरी गेली त्यांची त्यापायी. पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळ, अशा बापाच्या पोटी जन्म मिळायला भाग्य लागतं मोठं. बापूंच्या त्या शब्दांनी नंदाचे मन उचंबळून आले. ती मनात म्हणत होती, किती विचित्र आहे हे जग. घरच्या माणसांची किंमत कळायला सुद्धा घराबाहेर पडावं लागतं इथं. बापू बोलू लागले, मी सांगतोय ते तुला आठवायचं नाही नंदाताई. कसं आठवणार? अगं त्यावेळी तू आईच्या पोटात. एका अंधाऱ्या रात्री लपत छपत मी तुमच्या घरी आलो. तुमच्याकडे येण्याच्या आधी एका बड्या कार्यकर्त्याकडे गेलो होतो. पण तो आमची घोरपड गळ्यात बांधून घ्यायला तयार होईना. तुला कल्पना नाही बाळ, देशभक्ती ही सुळावरली पोळी होती त्यावेळी. ती कुणाला नको होती बाळ. पुढं स्वातंत्र्य आलं. भराभर तव्यावर पुरणपोळ्या चढायला लागल्या. तूप ओतून त्यांच्यावर ताव मारायला थवेच्या थवे सरसावले. जग हे असं आहे पोरी. त्या रात्री मला बंगल्यातनं बाहेर काढणारे ते बडे कार्यकर्ते पुढं पुढारी झाले. हळूहळू मंत्री म्हणून झुलू लागले. नी तुझे दादा, त्यांची नोकरी गेली. ती गेलीच. मग कुठल्या तरी व्यापारी कंपनीत खरडे घाशी करून. बोलता बोलता बापू थांबले. लगेच एकदम खळखळून हसत म्हणाले, ज्या जगात सॉक्रेटिसाला विषाचा प्याला प्यावा लागतो आणि गांधीजींना बंदुकीच्या गोळ्या खाव्या लागतात, तिथं इतरांची काय कथा? दादा, माई, मिलिंद सारी बरी आहेत ना? सारी खुशाल आहेत. अलीकडच्या भाषेत सांगायचं म्हणजे अगदी ओके. मात्र मिलिंद रुसलाय हां तुझ्यावर. माईने मला सांगितलंय पोरगी एकटी गेलीये तिकडे. तुमचीच लेक आहे असं समजा. तिचं काही दुखलं खुपलं तर. मुलं कितीही मोठी झाली तरी आई बापांना ती लहानच वाटतात. होय ना बापू?
बापूंनी पश्चिमेकडे पाहिले. ऊन पेंगुळले होते. संध्या आपल्या अंगणात काढायच्या रंगीबेरंगी रांगोळीची जमवाजमव करीत होती. बापू लगबगीने उठत म्हणाले, रोज समाचाराला येईनच मी तुझ्या, मात्र आमच्या घरी तुला यायला हवं हं लवकरच. काही हवं नको असेल तर मोकळेपणानं सांगत जा मला. पारावर ठेवलेली छत्री बापूंनी उचलली. ते चालू लागणार इतक्यात नंदाच्या तोंडून शब्द गेले. देवदत्त कुठे गावाला गेलेत वाटतं, फार दिवसात दिसले नाहीत. किंचित वळून हसत बापू उतरले. ढगातली वीज आहे ती, कुठं चमकेल आणि कुठं लपेल याचा नेम नाही काही. भाग 30. बापूंच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आदराने पाहता पाहता नंदाच्या मनाला एका विचाराने अस्वस्थ करून सोडले. बापूंकडे देवदत्ताची चौकशी आपण का केली, त्याचा आणि आपला तसा काय संबंध आहे. योगायोगाने त्या दिवशी गाठ पडली. ते बोलत बसला, आपण ऐकत राहिलो. प्रवासात अशी पुष्कळ माणसे भेटतात, आपण त्यांच्याशी खूप बोलतो, पण गाडीतून उतरल्यावर कुठे आठवण होते आपल्याला त्या माणसांची. आयुष्याचा प्रवासही असाच असायला हवा. छे, बापूंना तो प्रश्न आपण विचारायला नको होता. आईचे बोट सोडून अवखळ मुलाने आडवाटेला धाव घ्यावी तसे आपल्या मनाचे झाले. आपल्या प्रश्नामुळे बापूच्या मनात काही रात्री डोळा लागेपर्यंत ती परोपरीने स्वतःची समजूत घालीत होती. आपण देवदत्ताची चौकशी केली, ती वसुंधरेसाठी. इतके दिवस झाले, पण नवरा बायकोची साधी गाठ भेट नाही. हे असे किती दिवस चालणार? का? याचा वसूच्या मनावर काय परिणाम होईल? ती दररोज झोपेच्या गोळ्या घेते, त्या घेतल्याशिवाय झोपच येत नाही म्हणते. या गोळ्यांचा तिच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होणार नाही का? छे, आता देवदत्त भेटले म्हणजे तिच्या नित्यांच्या यात शीतयुद्धाचा सोक्षमोक्ष लावून घेतलाच पाहिजे. या निश्चयापाशी येऊन थांबताच प्रसन्न मनाने ती झोपी गेली. मात्र मध्यरात्र उलटल्यावर ती अचानक जागी झाली. देवदत्त देवदत्त म्हणून कुणीतरी मोठ्याने मारलेल्या हाका आपल्याला ऐकू येत आहेत असा तिला भास झाला. जाग आल्यावर काही क्षण ती बावरली. देवदत्तांच्या वडिलांचे भूत या बंगल्यात फिरत असते असे वसू म्हणाली होती. ती गोष्ट तिने थट्टेवारी नेली होती, पण आता मात्र तिच्या मनात आले. ते भूत देवदत्तांना हाका मारीत नसेल ना? त्यांनी आत्महत्या का केली? त्यांची काही इच्छा अतृप्त राहिली असावी का? ती पुरी करून घेण्यासाठी ते देवदत्त म्हणून मध्यरात्रीच्या एकांतात मोठे माणूस सुद्धा लहान मुलासारखे भितले होते. हा विचार मनात येऊन तिला स्वतःचे हसू आले. हळूहळू तिला पडलेले स्वप्न तिच्या डोळ्यापुढे उभे राहिले. त्या हाका आपल्याच होत्या, स्वप्नातल्या. मात्र त्या स्वप्नात आपल्याला जे विमान कोसळताना दिसले ते होते शेखरचे. आपल्या तोंडून शेखर अशा हाका यायला हव्या होत्या. त्या न येता देवदत्त अशा हाका. ती अंथरुणावर उठून बसली. खोलीत दिव्यांचा मंद निळसर प्रकाश पसरला होता. पलीकडे वसुंधरा आणि मधुरा गाढ झोपी गेल्या होत्या. नंदा आपल्या स्वप्नातल्या बारीक सारीक गोष्टी आठवायचा प्रयत्न करू लागली. त्या स्वप्नात पर्वताचे एक उंच शिखर सारखे दिसत होते, बर्फाने आच्छादलेले. शुभ्र पुष्पाने पूजा केलेल्या शंकराच्या पिंडीसारखे दिसणारे त्या पर्वताच्या दिशेने एक विमान वेगाने जात होते. होय, शेखरचेच होते. काय होते हे कळण्याच्या आधीच त्या विमानाने पेट घेतला. ते खाली येऊ लागले.
आपण त्या पर्वताच्या पायथ्याशी उभ्या होतो. शेखर, शेखर, सांभाळ असा आक्रोश करण्याचा आपण प्रयत्न केला, पण आपल्या तोंडून शब्द निघाले, देवदत्त, देवदत्त. निदान ते शब्द निघाले असा स्वप्नात आपल्याला भास झाला. असे का व्हावे? आपले अंतर्मन झोपेत सुद्धा देवदत्ताचा विचार करीत आहे का? रोज सकाळी लायब्ररीत तो भेटला नाही म्हणजे आपल्याला चुकल्यासारखे होते ते का? त्याच्याविषयी ही वाटणारी विचित्र ओढ कशातून निर्माण झाली आहे? त्याच्या बुद्धीविषयी वाटणाऱ्या आदरातून की त्याच्या उद्ध्वस्त संसाराविषयी वाटणाऱ्या कणवेतून? का हे प्रेम आहे? भोळे, खुळे, आंधळे, झोपेत चालणाऱ्या माणसाप्रमाणे निसर्गाच्या प्रेरणे मागून वेड्यासारखे धावणारे, तो गळ्यात दावे बांधून जिकडे ओढीत नेईल तिकडे जाणारे शेखरवर केले होते तसे? या शेवटच्या विचाराने तिचे मन शहारले. आत्तापर्यंत शस्त्रवैद्याच्या शांत वृत्तीने ती आपल्या मनाची चिरफाड करीत होती, पण आता तिचा हात कापू लागला. ती अंथरुणावरून उठली. पाऊल न वाजविता दालनाच्या दाराकडे आली. आवाज न करता तिने दार उघडले. बाहेर येऊन तिने ते ओढून घेतले. दारापाशी झोपलेला नोकर तालासुरात घोरत होता. मात्र बंगल्याची राखण करणारा अल्सेशियन कुत्रा तिची चाहूल लागताच भुंकत तिच्याजवळ आला. तिने मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरविला. त्या ओळखीच्या स्पर्शासरशी त्यांचे भुंकणे थांबले. शेपटी हलवीत तो तिच्या मागून बागेत गेला. बाग चांदण्यात न्हाऊन निघाली होती. जिकडे तिकडे शांत होते. चांदण्याची पांढरी शुभ्र चादर पांघरून गाढ झोपलेल्या विलासपुराकडे ती कितीतरी वेळ टक लावून पाहत उभी राहिली. पाहता पाहता एका विचित्र विचाराने तिचे शरीर थरारले. मन बेचैन झाले. ही सारी शांती फसवी आहे. या विलासपुरात या क्षणी एका जागी प्रेमिक अधीरतेने परस्परांची चुंबने घेत असतील. दुसऱ्या स्थळी प्रसूतीच्या वेदनांनी व्याकुळ झालेली पहिलट करीन बाळाची चिमुकली जीवनी आणि मृत्यूचा विक्राळ जबडा यांची अस्पष्ट चित्रे आळीपाळीने पाहत असेल. आणि तिसऱ्या ठिकाणी 50 वर्षे जीवन प्रवासात सोबत करणारा सहचर शेवटचा निरोप घेत आहे. म्हणून एखादी वृद्धा त्रिभुवनातले दुःख ज्यांच्यामध्ये साठले आहे अशी आसवे गाडीत बसली असेल. या विचारतंद्रीत नंदा चबुतऱ्यावर येऊन बसली. तिचे शरीर चांदण्यावर तरंगू लागले. मनाचे पाखरू उंच उंच उडाले. जीवनाचा अर्थ काय, असे तिने जीवाच्या आकांताने दादांना विचारले होते. तो अर्थ आता हळूहळू आपल्याला कळू लागला आहे असे तिला वाटले. कुणी देव म्हणो, कुणी दैव म्हणो, कुणी निसर्ग म्हणो, कुणी योगायोग म्हणो, पण जिला माणसाच्या सुखदुःखाशी काही कर्तव्य नाही अशी एक अंध अवखळ शक्ती माणसाला माणसाशी जोडीत असते. कधी रक्ताच्या नात्याने, कधी गरजेच्या नात्याने, कधी भावनेच्या नात्याने. वादळी समुद्रात फुटक्या फळकुटांच्या आधाराने तरंगणारी माणसे जशी लाटांमुळे जवळ येतात तसेच या अफाट जगात घडले. कुणाच्या तरी पोटी आपण जन्माला येतो. कोणीतरी आपला सांभाळ करते. शाळेच्या चिमण्या जगात कोणीतरी आपल्या बुद्धीला प्रकाशाची वाट दाखविते. कुणीतरी चिमणदातांनी राय आवळ्यांचे 2 तुकडे करून त्यातला एक आपल्याला देते. योगायोगाने जवळ आलेल्या कुणाच्या तरी जीवनात यौवन आपले जीवन मिसळून टाकते. जीवनचक्राच्या या अखंड भ्रमंतीत माणसाला एकच गोष्ट करता येण्यासारखी आहे. दुसऱ्या माणसाशी जडलेले आपले नाते न विसरणे. त्याचे जीवन फुलावे म्हणून त्याच्यासाठी जे जे करता येईल ते करणे. देवदत्त आणि वसुंधरा ही आपल्या आयुष्यात अशीच आली आहेत. पण आपण आता त्यांच्याशी बांधले गेलो आहोत.
माणुसकीच्या नात्याने या दोघांना अशा दुःखी स्थितीत टाकून आपल्याला इथून पळून जाता येणार नाही. रणांगणावर जखमी मित्राला मृत्युमुखी सोडून पळून जाणाऱ्या माणसासारखे हे भ्याडपणाचे होईल. सहज तिने समोर पाहिले. लायब्ररीच्या बंगल्यात प्रकाश दिसत होता. म्हणजे देवदत्त परत आला असला पाहिजे. केव्हा आला तो? आपण लायब्ररीकडे जाऊन पाहिले तर 2 वाटा फुटलेल्या ठिकाणी एखाद्या नवख्या प्रवाशाने यावे आणि कुठल्या वाटेने पुढे गेले असता आपण इष्टस्थळी पोहोचू हे त्याला कळू नये अशी तिच्या मनाची स्थिती झाली. त्या प्रकाशाकडे पाहत कितीतरी वेळ ती एखाद्या पुतळीप्रमाणे उभी राहिली. भाग 31. उजाडते न उजाडते तोच नंदा उठली. मात्र नेहमीप्रमाणे ती वरांड्यात आल्यावर पार्वती चहा घेऊन तिच्याकडे आली नाही. नंदाला नवल वाटले. घड्याळाच्या काट्याच्या तालावर पार्वतीचे काम सदैव चाले. तिला एकदम ताप बीप आला नसेल ना अशी नंदाला शंका आली. ती बंगल्याच्या मागच्या बाजूला वळली. स्वयंपाकघरात दिवा दिसत होता. हळू आवाजात कोणीतरी बोलत होते. किंचित पुढे होऊन तिने पाहिले. पार्वती एका पुरुषाच्या हातातून आपले हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करीत होती. तो ते घट्ट धरून मिश्किलपणे हसत होता. नंदाला मुंबईतले वसूचे बोलणे आठवले. देवदत्ताच्या बोलण्यात आलेला गुप्त हेराचा उल्लेखही तिच्या मनाला स्पर्श करून गेला. हा पार्वतीचा नवरा गंगाराम असावा हे तिने ओळखले. देवदत्ताचा ड्रायव्हर होता. काल रात्री तो परत आला असेल. इतक्या दिवसांच्या विरहाचे पारणे फेडण्याकरिता तो पहाटेच तिला भेटायला आला असावा. मेघदूतातले काव्य ही काही यक्ष गंधर्वाची मक्तेदारी नाही. हा विचार मनात येताच ती खुदकून हसली. लगेच ती माघारी वळली. भाग 32. ती लायब्ररीकडे गेली तेव्हा चंचल जणू काही तिचे स्वागत करायला दारात उभी होती. नंदाच्या मागून ती हळूहळू आत आली. तिच्या पायात घुटमळू लागली. तिला कसला तरी विलक्षण आनंद झाला आहे आणि तो सांगण्याचा ती प्रयत्न करीत आहे असे नंदाला वाटले. खाली वाकून चंचलचे तोंड दोन्ही हातांनी वर करीत तिने विचारले, कोण होतीस ग तू मागच्या जन्मी? माझी आई की बहीण? जणू काही हे बोलणे आपल्याला समजले असे दाखवीत चंचलने मान डोलावली. मग तिला नंदा म्हणाली, अगं वेडे, तुला इतका कसला आनंद झाला आहे ते कळले म्हटलं आम्हाला. देवदत्त आले आहेत होय ना? रात्री खूप वेळ इथं वाचित बसले होते ते खरं ना? अशी नेहमीची जागरणं सोसवतील का त्यांना? तू त्यांची जीवाभावाची मैत्रीण, त्यांना थोडं समजावून सांगायचं की नाही? नंदाचे लक्ष गोल टेबलाकडे गेले. त्याच्यावर नव्या पुस्तकांचा ढीग पडला होता. ती उत्सुकतेने तिकडे गेली. कोरी पुस्तके कौतुकाने चाळू लागली. काजव्यापासून तत्वज्ञानापर्यंतच्या साऱ्या तऱ्हांची पुस्तके होती ती त्या राशीत. त्यातल्या एका जाडजूड पुस्तकातून एक कागद बाहेर डोकावत होता. तिचे कुतूहल जागृत झाले. तिने ते पुस्तक उचलले. एका पाश्चात्य पंडिताचे आधुनिक दृष्टिकोनातून महाभारतावर लिहिलेले भाष्य होते ते. त्यातले कागद तिने बाहेर काढून पाहिले. रात्री देवदत्त इथे वाचित बसले होते तेव्हा त्यांनीच ते लिखाण केले असावे हे उघड होते. ती वाचू लागली. महाभारताचा नायक कोण? कोणी म्हणतात कृष्ण, कोणी म्हणतात अर्जुन. एखादा आधुनिक पंडित दुर्योधनाला तो मान देईल, पण मला वाटते त्याचा नायक आहे अश्वत्थामा. तो मनुष्य जातीचा प्रतिनिधी आहे, म्हणूनच तो चिरंजीव झाला आहे. होय,
अश्वत्थामा हा या जगात सदैव एकाकीपणे राहावे लागणाऱ्या मानवाचा प्रतिनिधी आहे. दारुण दुःखाखेरीज, क्रूर वंचनेखेरीज कधीही न संपणाऱ्या आयुष्याच्या मार्गावर त्याला दुसरा कोणी सोबती मिळाला नाही. आई, बाप, मित्र सारे त्यांचे अंतर्वैरी झाले. महाभारतात त्याच्या पत्नीचा कुठेही उल्लेख नाही. पण ज्या अभाग्याला आई बापांचेही खरेखुरे प्रेम मिळाले नाही, त्याला देऊन पत्नी काय देणार? केवळ शरीर सुख. बाळपणीच आईने त्याला फसवले. पिठात पाणी घालून दूध म्हणून तिने त्याला पाजले. आपल्या नागड्या उघड्या गरिबीवर पांघरून घालण्याकरिता तिने ते केले असेल. पण आयुष्याचे वैराण वाळवंट करणाऱ्या दाहक सत्याकडे तिने त्याला उघड्या डोळ्यांनी पाहू दिले नाही, ही खरे आहे. फार मोठा अपराध होता हा तिचा. नंतर त्याची वंचना केली ती द्रोणाचार्यांनी, प्रत्यक्ष त्याच्या पित्याने. द्रुपदाचा सूड घेण्याकरिता आणि आपला मोठेपणा सिद्ध करण्याकरिता द्रोण हस्तिनापुराला गेला. कौरव पांडवाचा गुरु झाला. अर्जुनासारखा शिष्य आपण घडविला. या अहंकारात अश्वत्थाम्याचा त्याला विसर पडला. निदान धर्मराज म्हणून मिरवणाऱ्या पहिल्या पांडवाने तरी त्याला फसवायला नको होते. सत्यवादी म्हणून रात्रंदिवस त्याच्या नावाचा नवखंडात डांगोरा पिटला जात होता. पण स्वार्थापायी धर्म आंधळा झाला. अश्वत्थामा मारला गेला. अशा आरोळ्या उठताच द्रोणाने धर्माला विचारले, कोण मारला गेला? माझा मुलगा अश्वत्थामा का हत्ती अश्वत्थामा? धर्माने उत्तर दिले, नरो वा कुंजरो वा. यातले शेवटचे शब्द ऐकू न जातील इतक्या अस्पष्ट स्वरात उच्चारण्याची खबरदारी या महात्म्याने घेतली. दुर्योधनानेही त्याला असेच फसविले. युद्धात विजय मिळविण्याचा संभव होता तोपर्यंत त्याने अश्वत्थामाच्या हाती युद्धाची सूत्रे दिली नाहीत. मात्र केवळ शेवटच्या निर्गुण भीषण सुडाकरिता छिन्न भिन्न होऊन धुळीत पडलेल्या त्या राजाने या द्रोणपुत्राला सेनापती पदाचा अभिषेक केला. बिचारा सेना नसलेला सेनानायक झाला. अश्वत्थाम्याने दुर्योधनाला दिलेले वचन खरे केले. पांडव आमरण विसरणार नाहीत असा त्यांचा सूड घेतला. त्या सुडाचे प्रायश्चित त्याला एकट्याला भोगावे लागले. त्याच्या मस्तकातला मणी हिरावून घेतला गेला. तिथे कायम वाहणारी जखम निर्माण झाली. जगातला प्रत्येक अभागी मनुष्य अशीच एखादी वाहती जखम सोबतीला घेऊन जीवन कंठीत असतो. ही भयानक जखम मस्तकी धारण करून चिरंजीवनाचा शाप भोगीत अश्वत्थामा रानोमाळ भटकत आहे. या भ्रमंतीतही बिचारा एकाकी आहे. त्याच्या या दुःखात त्याची पत्नी सहभागी झाली असा महाभारतात कुठेही उल्लेख नाही. आपल्या दुर्दैवी पतीला साथ देत तिने देह ठेवला असता तर सीता सावित्रीपेक्षाही ती अधिक वंद्य झाली असती. पण व्यासाच्या उत्तुंग प्रतिभेला सुद्धा अशा पत्नीची कल्पना करता आली नाही. एकच प्रश्न सारखा मनाला टोचत राहतो, क्षणभरही चैन पडू देत नाही. अश्वत्थाम्याच्याच वाट्याला हा सारा भोग का यावा? दारुण दुःखातून मुक्त होण्याचा मृत्यू हा सुलभ मार्ग असतो. पण त्याच्या लेखी हा चोर दरवाजा सुद्धा बंद करण्यात आला तो का? कागदावरचे लिखाण इथेच संपले होते. पण जे लिहिले होते तेवढ्याने नंदाच्या मनातले मोहळ पुन्हा उठविले. हा केवळ कल्पनेचा विलास आहे की अश्वत्थाम्याच्या रूपाने देवदत्ताने आपली अंतरीची व्यथा प्रकट केली आहे. अश्वत्थाम्याच्या पत्नीचा तो अनपेक्षित उल्लेख तो लिहिण्याच्या ओघात आला आहे की देवदत्ताने या बाबतीतल्या आपल्या दुःखाला शब्दरूप दिले आहे. असे हे लोकविलक्षण दुःख आहे तरी कसले? 6 वर्षांच्या सहजीवनात वसूने ते समजावून घेण्याचा प्रयत्न करायला नको होता काय? देवदत्ताविषयी तिच्या मनात अनामिक पण असीम करुणा उत्पन्न झाली. एखाद्या अपघातात सापडलेल्या माणसाविषयी वाटावी तशी. घुंगूर खुळखुळले. चंचल काय करीत आहे हे पाहण्याकरता नंदाने त्या कागदावरली आपली दृष्टी वर केली. देवदत्त तिच्याकडे टक लावून पाहत उभा होता.
ती गोंधळली, शरमली, काय बोलावे हे तिला सुचेना. देवदत्ताने तुटक स्वराने विचारले, दुसऱ्यांचं लिखाण परवानगी वाचणं बरं का? नंदा गोरीमोरी झाली. खाली पाहत ती पुटपुटली, माफ करा हं. देवदत्त खळखळून हसत म्हणाला, तुम्हीच मला माफ करायला हवं. भुवया उंचावत नंदाने विचारले, का? तुमच्यासारख्या विदुषीला माझं हे भिकार लिखाण वाचायची तसदी घ्यावी लागली म्हणून? देवदत्ताने चेंडू तिच्याकडे टोलविला होता. तो कौशल्याने परत पाठविणे प्राप्त होते. मिस्किलपणे त्याच्याकडे नंदा बघत म्हणाली, या जगात बहुतेक माणसं आपली किंमत आहे त्यापेक्षा अधिक मानतात. आपलं पितळ सोनं म्हणून जगाच्या बाजारात खपवितात. आपण अगदी दुसऱ्या टोकाला गेलेली दिसता. स्वतःचं सोनं पितळ म्हणून विकण्याचा हट्ट चाललाय आपला. देवदत्त खिन्न स्वराने उतरला, कुणाला ठाऊक हे पितळ आहे की कथील आहे. असं काहीतरी लिहिताना धुंदीचे क्षण येतात. स्वतःला पार विसरून जाता येतं. जगाच्या सुखदुःखाशी समरस होता येतं. म्हणून हे व्यसन मी जडवून घेतलं. लग्नापूर्वी खरडलेले सारे कागद वसूला वाचायला दिले होते, पण तिनं त्यातलं एक अक्षरसुद्धा कधी वाचलं नाही. मग एके दिवशी माझ्यातला संबंध जागा झाला. त्यानं या साऱ्या कागदांना काडी लावली. मी मंत्र म्हणू लागलो, अग्नेय स्वाहा इदन मम. गाडी अप्रिय विषयाकडे वळत होती. ती हळूहळू तशी वळली तर देवदत्ताच्या दुःखाचा आपल्याला नीट उलगडा होईल असे नंदाला वाटले. म्हणून ती म्हणाली, महिना होऊन गेला. मी रोज इथं येते, पुस्तकं विस्कटते. हवी ती पुस्तकं घेऊन जाते. पहिल्या दिवशी तेवढं मला तुमचं दर्शन झालं इथं. त्यानंतर कुठं दूर शिकारी बिकारीला गेली होती वाटतं स्वारी. शिकारीलाच गेलो होतो म्हणायचं, मात्र जंगलातल्या हिंस्र पशूंची पारद नव्हती ही. माणसाच्या मनातल्या जंगलात लपून बसलेल्या श्वापदांची शिकार होती ही. आपण सहज विचारलेल्या प्रश्नाचे असे काही उत्तर येईल अशी नंदाची कल्पना नव्हती. नेहमीच्या सरावातले विजेचे बटन दाबायला जावे आणि त्याचा धक्का बसावा अशी त्यांची स्थिती झाली. तिने त्याच्याकडे निरखून पाहिले. त्याचे डोळे एखाद्या खोल लोहासारखे दिसत होते. बाह्यतः शांत, पण आत काहीतरी लपविणारे. काही वेळ दोघेही गप्प बसली, पण दोन पुतळ्यांप्रमाणे समोरासमोर अधिक वेळ मुकेपणाने बसणे मोठे कठीण होते. नंदा उठण्याकरता चुळबुळ करीत आहे हे देवदत्ताच्या ध्यानी आले असावे. तो आपुलकीच्या स्वरात म्हणाला, काहीतरीच बोलून गेलो मी, अगदी वेड्यासारखं. वेड्यासारखं तरी कसलं म्हणा, वेडाच आहे मी. वसूनच ठरवलंय मला वेडा. वेड्याच्या इस्पितळात माझी रवानगी केव्हा करते याची वाट पाहत बसणं एवढंच काम उरले मला आता. देवदत्त हे बोलून गेला, पण टाके घालायला जाता जाता वस्त्र अधिक फाटले आहे याची जाणीव झाली. तारेवरून चालणाऱ्या माणसाच्या चपळाईने त्याने आपले मन सावरले. तो उठला आणि नंदाला म्हणाला, आज 2 कप चहा प्यायला हवा तुम्हाला. मागच्या खेपेचा पाहुणचार राहिलाय, लक्षात आहे ना? भाग 33वा. पलीकडच्या बंगल्यातल्या देवदत्ताच्या दिवाणखान्यात नंदाने प्रवेश केला तेव्हा तिच्या डोळ्यात एकदम 2 गोष्टी भरल्या. फुलाफुलांच्या गालिच्यावर पसरलेले वाघाचे कातडे आणि शिसवी तिवईवरला बुद्धाचा संगमरवरी पुतळा. त्या पुतळ्याजवळच्या एका कोचावर देवदत्ताने नंदाला बसविले. मग मेजाकडे जाऊन त्याने तिथली घंटी वाजवली. घंटीच्या आवाजाने नंदाचे लक्ष त्या टेबलाजवळच्या कोपऱ्याकडे गेले. त्या कोपऱ्यात एक भव्य सुंदर चित्र ठेवले होते. रुंद जबडा, भेदक डोळे, सिंहाच्या आयाळीची आठवण करून देणारी दाढी. ते चित्र नीट पाहण्याकरता नंदा उठली. ती थोडी पुढे येऊन उभी राहिली.
ते हेमिंग्वेचे तैलचित्र होते. त्या चित्रापाशीच भिंतीला टेकवून एक बंदूक ठेवली आहे. हेमिंग्वेच्या बंदुकीच्या शौकाविषयी नंदाने पुष्कळ वाचले होते. त्याने आत्महत्या केली, ती सुद्धा आपल्या आवडत्या चंदेरी बंदुकीने, ही तिला ठाऊक होते. तिच्या मनश्चक्षुपुढे एक विचित्र त्रिकोण उभा राहिला. देवदत्त, अश्वत्थामा आणि हेमिंग्वे हे त्या त्रिकोणाचे 3 कोण होते. नोकराला चहा सांगून देवदत्त तिच्याजवळ आला. तेव्हा तिने विचारले, कुठं घेतलं हे चित्र? मुंबईच्या प्रदर्शनात. हेमिंग्वे फार आवडतो तुम्हाला? फार. एवढाच उद्गार काढून तो क्षणभर थांबला. शेवटी स्वगत बोलावे तसा तो बोलू लागला. जगात 2 जाती आहेत माणसांच्या, एक मनस्वी मनांची आणि दुसरी मुरदाड मनांची. मुरदाड माणसं अष्टोप्रहर जगण्याची केविलवाणी धडपड करीत राहतात. ती कुणाच्याही लाता खातील, सोम्या गोम्या पुढं लोटांगण घालतील, उकिरड्यावरल्या उष्ट्या अन्नानं पोट भरतील, पण काही करून कुडीत जीव राहील अशी काळजी घेतील. त्यांना सर्वात मोठं भय वाटतं ते मरणाचं. मनस्वी मनं तशी नसतात. मानानं आणि अभिमानानं जगता आलं तरच ती जगतील. ती धुंदीत जगतील, मस्तीत जगतील, पण ती दुसऱ्याला शरण जाणार नाहीत. ईश्वराशी सुद्धा तडजोड करणार नाहीत. त्यांची स्वतःची तर सदैव झुंज चाललेली असते. हेमिंग्वे असा मनस्वी मनुष्य होता. ज्या क्षणी त्याला हे जीवन असह्य झालं, त्या क्षणी त्यानं शांतपणानं आपल्या बंदुकीनं नंदामध्येच म्हणाली. पण याच हेमिंग्वेनं म्हाताऱ्या कोवळ्या समुद्राशी झालेली झुंज रंगविली. पण याच हेमिंग्वेनं म्हाताऱ्या कोळ्याची समुद्राशी झालेली झुंज रंगविली आहे. म्हाताऱ्यानं कष्टानं पैदा केलेली शिकार त्याच्या हातून नाहीशी होते. तो हात हलवीत परततो, म्हणून तो काही आत्महत्या करीत नाही. उलट आफ्रिकेतल्या सिंहाच्या शिकारीची स्वप्न पाहत तो झोपी जातो. देवदत्त चपापला. स्वतःला सावरीत तो म्हणाला, एका बुद्धिमान विदुषीशी आपण बोलत आहोत हे विसरूनच गेलो होतो मी. नोकर चहा घेऊन आला. दोघेही कोच्यावर बसली. चहा करण्याकरता नंदा लगबगीने उठत आहे असे पाहून देवदत्त म्हणाला, हा तुम्ही आज पाहुणे आहात माझ्या. तेव्हा नंदा मिस्किलपणाने उतरली. मी पाहुणे आहे हे सांगितलं कुणी तुम्हाला? हे वसूचं घर आहे आणि मी वसूची मैत्रीण आहे, तेव्हा मी घरचीच झाली नाही का? देवदत्ताने हसत विचारले. यमयेला तर्कशास्त्र घेतलं होतं वाटतं तुम्ही. चहा करता करता नंदा मान वर करून म्हणाली, तर्कशास्त्रात तुम्हीच अधिक पारंगत आहात माझ्यापेक्षा, म्हणून माणसाचे 2 वर्ग करून तुम्ही मोकळे झालात. पण खरं सांगू, हे जग चाललंय हे मनस्वी माणसामुळं नाही आणि मुरदाड माणसामुळंही नाही. तिने पुढे केलेला पेला हातात घेत देवदत्ताने विचारले, म्हणजे माणसांचा एक 3रा वर्ग असतो असं म्हणायचे तुम्हाला? काही क्षण नंदा बोलली नाही. चहाचे 2-3 घोट घेऊन ती म्हणाली, हो, हा 3रा वर्गच खरा महत्त्वाचा आहे. तो आहे मायाळू माणसांचा, स्वतःला विसरून दुसऱ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांचा. देवदत्त हसत म्हणाला, असं प्रेम या जगात आहे. दादा आणि माई यांच्या अनेक आठवणींनी नंदाचे मन भरून आले. सद्गदित स्वरात ती म्हणाली, निश्चित आहे, ते कुणाला आईच्या रूपानं भेटतं, कुणाला दुसऱ्या कुठल्या तरी रूपानं. स्निग्ध साभिप्राय तिच्याकडे पाहत देवदत्त म्हणाला, खरं आहे. त्याच्या सूचक उद्गारातला अर्थ लक्षात येताच ती लज्जित झाली, थोडीशी सुखावली. क्षणभर थांबून ती म्हणाली, सामान्य माणसं सुद्धा हे प्रेम देऊ शकतात. पण देवदत्त एकदम उठला. आलोच मी, असे म्हणत तो बाहेर गेला. दिवाणखान्याची सजावट नंदा निहाळू लागली.
दुसऱ्या एका कोपऱ्यात हेमिंग्वेच्या चित्रासारखेच भव्य सुंदर चित्र पाहून ती चमकली. थोडे पुढे जाऊन तिने पाहिले. ते चित्र विवेकानंदाचे होते. त्याच्या समोर गौसनीतून बाहेर काढलेली एक सतार दिसत होती. विवेकानंद आणि हेमिंग्वे, सत्तार आणि बंदूक, जीवन आणि मरण. देवदत्तांच्या मनात कोणता संघर्ष चालला आहे याची नंदाला पुरेपूर कल्पना आली. आत्महत्येच्या विचाराने मनुष्य कसा भ्रमिष्ट होतो हे तिने स्वतः अनुभवले होते. काय वाटेल ते होवो या विचारापासून त्याला परावर्त करण्यासाठी आपली सर्व शक्ती वेचायची असा तिने मनोमन निश्चय केला. देवदत्त परत आला, तो एक सुंदर बाहुली घेऊन. त्या बाहुलीच्या हातात दुधाची छोटी बाटली होती. कळ फिरवली की बाहुली त्या बाटलीतले दूध पिऊ लागे. नंदाच्या हातात ती बाहुली देत तो म्हणाला, फार आवडेल ही मधुरेला. तिच्यासाठी घेतली ही दिल्लीत. हरिद्वारहून परत येताना नंदाचे विचार चक्र सुरू झाले. देवदत्त हरिद्वारला गेला होता. कशाला? तीर्थयात्रा करणाऱ्या आपल्या आईला भेटण्याकरिता की आपल्या जीवाचे काही बरे वाईट करावे म्हणून?